ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर मेडिटेशन करत असाल किंवा मेडिटेशनला सुरुवात करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशनबद्दलच्या अशा गोष्टी डिस्कस करणार आहोत ज्या मेडिटेशन करताना फॉलो करणं अत्यंत गरजेचं असतं आणि तरीसुद्धा आज या गोष्टींबद्दल कोणीच बोलत नाही आहे, या विषयावर कुठेच भाष्य केलं जात नाही आहे. आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आज जगभर लाखो लोक मेडिटेशन करतात, पण मेडिटेशन करणं म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं असतं का? मेडिटेशनमध्ये फक्त एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करणं, कॉन्सन्ट्रेट करणं, मन एकाग्र करणं इतकंच असतं का? हजारो वर्षांपूर्वीचं पतंजली ऋषींनी याच योग मार्गातील 8 अंग सांगितलेली होती, ज्याला आपण अष्टांग योग असं म्हणतो. आता ही जे 8 पायऱ्या आहेत, ज्याला 8 अंग असं म्हणतात, या 8 अंगांमध्ये 7वं अंग म्हणजे 7वी पायरी आहे मेडिटेशन. आपण जेव्हा डिरेक्टली मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपण डायरेक्ट थेट 7व्या पायरीवर उडी मारत असतो. आपण पहिल्या 6 पायऱ्या स्किप करतो. त्या पायऱ्यांचं कंट्रीब्युशन काय आहे, त्या पायऱ्याच आपल्याला 7व्या पायरीकडे घेऊन जातात, याचा सुद्धा आपण विचार करत नाही. आणि त्यामुळेच अनेकांना कितीही मेडिटेशन केलं तरी त्या मेडिटेशनचे फायदे मिळत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली 8 अंग समजून घेणार नाही आहोत. हा पूर्ण अष्टांग योग मार्ग जो आहे तो आपण इथे समजून घेणार नाही आहोत, पण या पहिल्या 6 पायऱ्यांचं मेडिटेशनमध्ये काय कंट्रीब्युशन आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता मेडिटेशनची सुरुवात डोळे मिटून बसायचं, कुठल्या तरी गोष्टीवर मन एकाग्र करायचं, लक्ष केंद्रित करायचं इथपासून नाही होत, तर मेडिटेशनची सुरुवात जीवनशैलीपासून होते. तुमची जीवनशैली काय आहे, ती मेडिटेशनला सपोर्ट करणारी आहे का, यावर देखील अवलंबून असतं की तुमचं मेडिटेशन कशा प्रकारे होईल ते. आणि म्हणूनच याच अनुषंगाने 8 अंगांमधली पहिली 2 अंग ती म्हणजे यम आणि नियम. या यम आणि नियमांमध्ये काय सांगितलेलं आहे, तर सगळ्यात पहिलं अंग ते म्हणजे यम. त्यामध्ये तुम्हाला मॉरल्स फॉलो करायला सांगितलेली असतात. जी व्यक्ती जास्तीत जास्त मॉरल्स फॉलो करते, जी व्यक्ती जास्तीत जास्त नैतिकतेने वागते, त्या व्यक्तीचं मेडिटेशन देखील छान होतं असं म्हणलं जातं. कारण आपण जेवढं अनैतिकतेने वागतो, इममॉरल बिहेव करतो, तेवढं आपलं मन आपोआपच अशांत होत असतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे मॉरल्स फॉलो करायला सांगितली जातात. आता मॉरल्स म्हणजे काय, तर खोटं बोलू नये, चोरी करू नये, अहिंसेचं पालन करावं, अशी अनेक मॉरल्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करू शकता. आणि तुम्ही जेवढी मॉरल्स फॉलो कराल तेवढं तुमचं मेडिटेशन देखील छान होत असतं. तर याच्या नंतरचं अंग ते म्हणजे नियम. नियममध्ये काय काय येतं, तर सगळ्यात पहिल्यांदा येतं शौच. शौच म्हणजे शरीराची साफसफाई. त्यानंतर येतं संतोष, म्हणजे मानसिकदृष्ट्या तुम्ही सॅटिस्फाय असणं. त्याचबरोबर यामध्ये स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणं हे देखील येतं. आता जर एका वेगळ्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिलं तर एक लक्षामध्ये येतं की यम मध्ये कुठल्या गोष्टी येतात, तर तुम्ही इतरांशी कसं वागताय, तर नियम मध्ये काय येतं, तुम्ही स्वतःशी कसं वागताय, तुम्ही इतरांशी कसं वागताय याचा समावेश यम मध्ये येतो. त्यालाच आपण नैतिकता असं म्हणतो. तर तुम्ही स्वतःशी कसं वागताय या सगळ्या गोष्टी नियम मध्ये येतात. आणि यम आणि नियम दोन्ही मिळून आपली जीवनशैली तयार होत असते. सो तुमची जीवनशैली कशी आहे, जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल, तुमची लाईफस्टाईल कशी आहे यावर देखील अवलंबून असतं तुमचं मेडिटेशन कशा प्रकारे होईल ते. गाईज, आपल्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये मी ही गोष्ट कायम सांगत असतो की मेडिटेशन इज नॉट 1 hour ॲक्ट. म्हणजे काय, तर मी 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी मेडिटेशन करतो, उर्वरित वेळाचा आणि मेडिटेशनचा काहीही संबंध नाही, असं नाही. मेडिटेशन इज नॉट 1 hour ॲक्ट. मेडिटेशन इज अ लाईफस्टाईल. तुमची ती जीवनशैली असायला पाहिजे जर तुम्हाला मेडिटेशनमध्ये रिझल्ट्स हवे असतील तर. थोडक्यात मन अस्थिर असेल आणि जीवन विस्कळीत असेल तर मेडिटेशनमध्ये सुद्धा स्थिरता येत नाही. मेडिटेशनमध्ये जर स्थिरता यावी अशी इच्छा असेल तर त्यानुसार त्याला सपोर्ट करणारं तुमचं लाईफस्टाईल, तुमची दिनचर्या, तुमची जीवनशैली सुद्धा असायला हवी. आता यानंतर असं म्हणलं जातं की तुमच्या मनाची अवस्था तुमच्या शरीरावर रिफ्लेक्ट होत असते. म्हणजे तुमचं मन जर का अशांत असेल तर तुमचं शरीर सुद्धा अस्थिर असतं. म्हणजे
तुमचं मन जेवढं अशांत असेल तेवढा तुमच्या या शरीराची सुद्धा हालचाल जास्त होत असते. उदाहरणार्थात जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी गहन विचारामध्ये बुडालेली असते तेव्हा ती व्यक्ती हेलपाटे मारत विचार करत असते, एका ठिकाणी बसून विचार करत नसते. बरोबर, कारण तुमचं मन जेवढं अशांत असेल तेवढंच तुमचं शरीर सुद्धा अस्थिर असतं. अनेक जण असे असतात जे काहीही न हालचाल न करता बसू शकत नाहीत. थोडासा जरी वेळ त्यांना रिकामा मिळाला तरी ते लगेच काहीतरी नॉनसेन्स ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात करतात. जसं की जर का ऑफिसमध्ये बसले असेल तर टेबलवरच्या पेपर वेट बरोबर खेळायला सुरुवात करतात. अनेक जण असतात की ज्यांना नुसतं असं गोलगोल गोलगोल पेपर वेट फिरवत बसायला आवडत असतं. तर काही स्टुडंट्स असतात जे हातामध्ये जर काही पेन असेल, काहीतरी पेन्सिल असेल तर ते घेऊन उगाचच काहीतरी चाळे करत असतात. काही जणांना बसल्या बसल्या एका विशिष्ट रिदममध्ये पायसुद्धा हलवायची सवय असते. थोडक्यात तुम्ही इथून जर अशांत असाल तर तुमचं शरीर सुद्धा अस्थिर असतं आणि तुम्ही जर इथून शांत असाल तर तुमचं शरीर सुद्धा शांत असतं. म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे बघून म्हणतो की अरे हा खूप शांत आहे बरं का, तेव्हा ती व्यक्ती शांत आहे हे का समजतं आपल्याला? तर ती व्यक्ती कमी बोलते म्हणून आपण त्या व्यक्तीला शांत म्हणतो का? नाही, तर त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज सुद्धा शांत असते आणि त्यामुळे आपल्याला कळतं की ही व्यक्ती शांत आहे. काही जण असे असतात की जे कमी बोलतात पण आपल्याला कळतं की हा ना कमी बोलतो पण हा शांत पण नाहीये, कारण त्याची सतत काही ना काहीतरी हालचाल चालू असते आणि यावरून आपल्याला कळतं की हा कमी बोलतो पण म्हणजे हा शांत नाहीये. थोडक्यात तुम्ही जेव्हा शांत असता तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा शांत असते आणि तुम्ही जेव्हा अशांत असता तेव्हा तुमचं शरीर सुद्धा अस्थिर असतं. या शरीरालाच स्थिर करण्यासाठी, मन शांत करण्याच्या उद्देशाने या शरीराला सुद्धा स्थिर करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हणतात आसन. अष्टांग योग मधलं अंग नंबर 3. योग मार्गामध्ये आसनांचा उद्देश काय, तर योग मार्गामध्ये आसनाचा उद्देश म्हणजे शरीराला स्थिर करणं. शरीर स्थिर झाल्यावर देखील अनेकदा मन देखील शांत होऊ शकतं. किंवा तुम्हाला जर मेडिटेशनसाठी स्वतःला तयार करायचं असेल तर त्याची सुरुवात शरीराला स्थिर करण्यापासून होत असते. तुम्ही शरीराला स्थिर करा, मेडिटेशनमध्ये आपोआप तुमचं लक्ष केंद्रित होईल, तुमचं मन शांत होईल. त्यासाठी या आसनांचा समावेश अष्टांग मध्ये करण्यात आलेला आहे. आसनं जी केली जातात ती शरीराचं वजन कमी करण्यासाठी, शरीरामध्ये लवचिकता येण्यासाठी, फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी आसनं केली जात नाही, तर आसनं शरीराला स्थिर करण्यासाठी केली जातात. आणि म्हणून पतंजली ऋषी याच अनुषंगाने असं म्हणतात की स्थिर सुखमासनम. म्हणजे काय, तर जे आसन स्थिर असतं आणि सुखद असतं तेच योग्य आसन. तुम्ही मेडिटेशनला बसलेले असताना लक्ष केंद्रित करण्याचा जर का प्रयत्न करत असाल पण तुमचं शरीर जर का अस्थिर असेल तर तुमचं लक्ष देखील केंद्रित होत नाही, तुमच्या मनामध्ये देखील भरपूर विचार येत असतात. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं एक आसन शोधून काढणं गरजेचं आहे ज्या आसनामध्ये आपण स्थिर होऊ शकू, ज्या आसनामध्ये आपण बराच वेळ हालचाल न करता बसून राहू शकू. थोडक्यात योग मार्गामध्ये असलेल्या आसनांचा उद्देश शरीराला मेडिटेशनसाठी तयार करणं हा आहे, शरीराला सुंदर बनवणं हा नाही. याच्यानंतर असं देखील म्हणलं जातं की जसं तुमचं शरीर आणि तुमचं मन याचा एकमेकाशी संबंध असतो तसंच तुमचं मन आणि तुमचा श्वास याचा देखील एकमेकाशी संबंध असतो. तुमच्या श्वासाची अवस्था आणि तुमच्या मनाची अवस्था अनेकदा एकमेकांसारखी असते. इतकंच नाही तर काही वेळेस असं देखील म्हणलं जातं की श्वास म्हणजे आपल्या विचारांचंच मूर्त स्वरूप. उदाहरणार्थात जेव्हा एखादी व्यक्ती हायपर झालेली असते तेव्हा त्या व्यक्तीचा श्वास सुद्धा वाढलेला असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग आलेला असतो तेव्हा श्वास वाढलेला असतो. एखादी व्यक्ती घाबरलेली असते तेव्हा सुद्धा श्वास वाढलेला असतो. इतकंच नाही तर जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा भयंकर आनंद होतो तेव्हा सुद्धा आपला श्वास वाढलेला असतो, कारण आपला श्वास आणि आपलं मन, आपले विचार याचा एकमेकाशी डिरेक्टली संबंध असतो असं देखील म्हणलं जातं. आणि म्हणून जर तुम्हाला तुमचे विचार नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही तुमचा श्वास देखील नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. तुमचा श्वास जेवढा शांत असतो, स्थिर असतो, तेवढेच तुमचे विचारसुद्धा शांत असतात. आणि त्यामुळेच आपण जेव्हा झोपलेले असतो तेव्हा आपले विचार एकदम कमी झालेले असतात, कारण आपला श्वास एकदम मंद लयीमध्ये चालू असतो.
आणि या श्वासालाच नियंत्रणात ठेवण्यासाठी प्राणायाम केलं जातं, जे अष्टांग योगमधील एक अंग आहे. हे प्राणायाम म्हणजे काय, तर तुमच्या प्राणशक्तीचे नियमन करणे म्हणजेच तुमच्या श्वासाला नियंत्रणात ठेवणे म्हणजेच प्राणायाम होय. कारण जेव्हा श्वास शांत होतो तेव्हा मन देखील शांत होत असतं. आता याच्यानंतर असं म्हणलं जातं की मेडिटेशन म्हणजे बाह्य जगापासून अंतर्मनापर्यंतचा प्रवास. म्हणजे जोपर्यंत आपण बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपण अंतर्जगतामध्ये एंटर करू शकत नाही. जर का आपल्याला अंतर्जगतामध्ये इनर वर्ल्डमध्ये एंटर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी या बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि यालाच म्हणलं जातं प्रत्याहार, जे अष्टांगांपैकी एक अंग आहे. यालाच म्हणतात इंद्रियांना बाह्य विषयांपासून डिस्कनेक्ट करणे, आतमध्ये वळवून घेणे. गाईज, आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची साधना हीच असू शकते की स्वतःला बाह्य जगापासून डिस्कनेक्ट करणे किंवा आपल्या आजूबाजूला जी काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्या डिस्ट्रॅक्शन्सपासून स्वतःला अलिप्त करणे, स्वतःला आतमध्ये वळवून घेणे. जसं की आज आपल्या आजूबाजूला अनेक डिस्ट्रॅक्शन्स आहेत. मोबाईल आहे, TV आहे, इंटरनेट आहे, आजूबाजूची माणसं आहेत, अनेक गोष्टी आहेत. आज आपल्या आजूबाजूला अशी अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपलं मन, आपली इंद्रिय आकर्षित करत असतात. असं असताना स्वतःला त्या सगळ्यापासून काढून घेणं आणि आतमध्ये वळवणं ही आज एक अत्यंत महत्त्वाची साधना ठरू शकते. कारण आपलं मन जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये सतत अडकलेलं असतं तेव्हा त्याच्यामुळे सुद्धा आपलं मन सतत उत्तेजित राहू शकतं. थोडक्यात काय, तर मेडिटेशन करताना आपल्या मनामध्ये त्या विषयांचे विचार येत असतात जे विषय आपल्या आयुष्याचा भाग असतात. जर आपण आपल्या आयुष्यामधले विषय जर का कमी कमी करायला सुरुवात केली तर मेडिटेशनमध्ये आपल्या मनात येणारे विचार सुद्धा कमी कमी होऊ शकतात. कारण मग आपल्या या मनाला विचार करायला विषयच मर्यादित राहतात. आणि मग अशा वेळेला मेडिटेशनमध्ये आपलं मन विचाररहित होणं, मन शांत होणं, शून्यावस्था येणं या गोष्टीसुद्धा लवकर होऊ शकतात जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा डिस्ट्रॅक्शन्स कंट्रोलमध्ये असतात. आणि त्यामुळे असं म्हणलं जातं की जोपर्यंत आपण या बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपण अंतर्जगतामध्ये एंटर करू शकत नाही. आता यानंतर अष्टांगांमध्ये येणारं अंग म्हणजे ध्यान म्हणजेच मेडिटेशन. पण याच्या आधी एक अंग येत असतं ते म्हणजे धारणा. गाईज, आपण बोलताना ध्यान धारणा असं म्हणतो, म्हणजे ध्यानाच्या नंतर धारणा हा शब्द वापरतो. पण अष्टांगांमध्ये धारणा हे अंग ध्यानच्या सुद्धा आधी येतं. पण या दोन्हीमध्ये काय फरक आहे? अनेकांना ध्यान आणि धारणा याच्यामधला फरक सुद्धा माहीत नसतो. तर जेव्हा आपण मेडिटेशनमध्ये एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करतो तेव्हा त्याला धारणा असं म्हणतात. म्हणजे काय, तर समजा मी असं जर का मी ठरवलेलं असेल की मी श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करणार आहे. आता मी श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करतो. 2-3 सेकंद होतात, 5 सेकंद होतात आणि इतक्यात माझ्या मनामध्ये विचार येतात. मग मी त्या विचारांच्या मागे जातो, विचारांमध्ये रमतो, विचारांमध्ये गुंततो आणि मग थोड्या वेळाने लक्षात आल्यानंतर परत मी माझ्या मनाला आणतो आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतो. परत विचार येतात, परत मी श्वासावर येतो, परत विचार येतात. हे जे जाये करत राहणं आहे आणि आपण जे ठरवलेलं आहे की मी या इनर एलिमेंटवर, मी या श्वासावर लक्ष केंद्रित करणार, यालाच धारणा म्हणतात. ठीक आहे, मग ध्यान म्हणजे काय, तर जेव्हा माझं लक्ष त्या इनर एलिमेंटवर केंद्रित व्हायला सुरुवात होते, जेव्हा माझ्या मनामध्ये विचार येत नाहीत आणि माझं पूर्ण लक्ष त्या इनर एलिमेंटवर केंद्रित होतं, कॉन्सन्ट्रेट होतं, तेव्हा त्याला ध्यान असं म्हणतात. याचं एक उदाहरण पाहू. समजा आपण वाचन करतोय. ठीक आहे, मी आत्ता ठरवलं की चला आता मी वाचन करतो आणि मी वाचन करायला सुरुवात केली असता सुरुवातीला माझं लक्ष मध्येच मोबाईलकडे जातं, माझं लक्ष लगेच मध्येच घरात काहीतरी खायला आहे का याच्याकडे जातं. वाचन करताना मध्येच मला आठवतं की काल काय घडलं, मध्येच मला आठवतं की उद्या काय काम करायचं आहे, मध्येच घराची बेल वाजते, ते दार उघडायला मी उठतो. या सगळ्याला म्हणतात धारणा. म्हणजे काय, तर मी वाचन करायचं ठरवलेलं आहे आणि मी ते करण्यासाठी ट्राय करतोय, याला धारणा असं म्हणतात. तर जेव्हा मी त्या वाचनामध्ये रमतो, मी त्या वाचनामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होतो, आता माझी कुठलीही डिस्ट्रॅक्शन्स मला अट्रॅक्ट करत नाही आहेत, माझं पूर्ण लक्ष त्या वाचनामध्ये गुंतलेलं आहे, तेव्हा त्याला ध्यान असं म्हणतात.
ओके, म्हणजे आपण जेव्हा मेडिटेशनवर पूर्ण लक्ष केंद्रित करतो, आता आपल्या मनामध्ये विचार येतात आणि आपलं पूर्ण लक्ष केंद्रित झालेलं असतं, मन एकाग्र झालेलं असतं, तेव्हा त्याला ध्यान लागलंय असं म्हणत असतो आपण. थोडक्यात ध्यान म्हणजे अखंड जागरूकता, अवेअरनेस. पण ती आपण त्यावेळेला अचीव करू शकतो जेव्हा त्याच्या आधीचं अंग आपण फॉलो करत असतो, ते म्हणजे धारणा. धारणाशिवाय ध्यान होऊ शकतं का? नाही. अनेक जण असं ट्राय करतात की मेडिटेशनला बसल्या बसल्या मन विचाररहित व्हावं. पण इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मन विचाररहित होणं हा मेडिटेशनचा रिझल्ट आहे, ही प्रोसेस नाही आहे. मेडिटेशन करायचं म्हणजे काय करायचं? काही नाही, मन विचाररहित करायचं. ते इतक्या सोप्या पद्धतीने होणार नाही आहे. मन विचाररहित होतं, सातत्याने केलं असता मन विचाररहित होतं. पण आपण सातत्याने काय करू शकतो? तर आपण सातत्याने धारणा करू शकतो, ध्यान होतं. ध्यान केलं जात नाही, ध्यान होतं, म्हणजे लक्ष केंद्रित होतं. धारणा आपण कॉन्शियसली करत असतो. थोडक्यात तुमचं ध्यान व्यवस्थित व्हावं अशी इच्छा असेल तर तुमचा फोकस हा धारणेवर असायला हवा, ध्यानावर नाही. धारणा तुमची जर का व्यवस्थित असेल तर तुमचं ध्यान सुद्धा व्यवस्थित होत असतं. आणि आता अष्टांगांमधलं सगळ्यात शेवटचं अंग ते म्हणजे समाधी, समाधी अवस्था. आता गाईज, ही जी समाधी अवस्था आहे याबद्दल अनेकांची वेगळी वेगळी मतं आहेत. काही जण तर या समाधीच्या निरनिराळ्या अवस्था देखील सांगत असतात. पण योगशास्त्रानुसार ही समाधी म्हणजे नेमकं काय? तर समाधी म्हणजे जेव्हा मेडिटेशनमध्ये, ध्यानामध्ये एक वेळ अशी येते की ध्यान करणारी व्यक्ती, ध्यानाची प्रोसेस, ज्या गोष्टीवर ध्यान करतोय ती गोष्ट, हा सगळा भेद संपुष्टामध्ये येतो, तेव्हा त्याला समाधी अवस्था असं म्हणलं जातं. किंवा ज्या वेळेला तुमचा अहंकार किंवा तुमचा मी सुद्धा संपुष्टामध्ये येतो, जेव्हा तुमच्या स्वतःची जाणीव, मी आहे ही जाणीव सुद्धा लोप पावलेली असते, तेव्हा त्याला समाधी अवस्था असं म्हणतात. म्हणजे मी करतोय एखादी गोष्ट, पण ती गोष्ट करत असताना ती गोष्ट मी करतोय ही जाणीवच राहत नाही, किंवा आपण ती गोष्ट करतोय याचं भानच राहत नाही, तेव्हा त्याला समाधी अवस्था असं म्हणलं जातं. अनेक जण असा देखील दावा करतात की याच अवस्थेमध्ये आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची झलक मिळू शकते. झलक मिळू शकते असं का म्हणलंय? कारण ही समाधी अवस्था म्हणजे अंतिम ध्येय नाहीये, तर ही समाधी अवस्था म्हणजे अंतिम ध्येयाची केवळ सुरुवात आहे. इथे आपल्याला केवळ झलक मिळते की आपलं खरं स्वरूप काय आहे, आपण खरे कोण आहोत याची आपल्याला थोडीशी झलक मिळते. एखाद्या मूवीचं ट्रेलर पाहिल्यासारखं इथे आपल्याला एक छोटंसं ट्रेलर दिसतं आणि तिथे आपण जे अनुभवतो ती अनुभूती जेव्हा आपण कायमस्वरूपी होल्ड करू शकतो तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. या समाधी अवस्थेमध्ये त्याचंच आपल्याला एक छोटंसं रूप अनुभवायला मिळतं असं म्हणतात. आणि म्हणूनच योगशास्त्रानुसार या समाधीच्या अवस्थेला अंतिम अवस्था न मानता आत्मज्ञानाच्या प्रवासाची केवळ सुरुवात असं मानलं जातं. तर गाईज, ही होती अष्टांग योगमध्ये सांगितलेली 8 अंग. आता जर का या सगळ्या 8 अंगांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की ही 8ही अंग एकमेकांशी जोडलेली आहेत. म्हणजे यामधलं कुठलंही एक अंग जरी आपण पाळलं नाही तरी कदाचित त्याचा परिणाम तुमच्या मेडिटेशनमध्ये होऊ शकतो. आणि म्हणूनच याला 8 स्टेप्स म्हणजेच पायऱ्या असं म्हणलं गेलेलं आहे. उदाहरणार्थात सुरुवातीच्या 2 पायऱ्या कुठल्या? तर यम आणि नियम, आणि त्याच्यानंतर येतं आसन. आता यम, नियम आणि आसन या 3 मध्ये नियम मध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा परिणाम यम आणि आसन या दोन्हीवर होत असतो. उदाहरणार्थात नियम म्हणजे काय? तर तुम्ही स्वतःशी कसं वागता, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेताय का, तुम्ही स्वाध्याय करताय का, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय का, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला लक्षामध्ये येतं की नैतिकता कशी असावी. किंवा जर आपण अध्यात्मामध्ये इंटरेस्टेड असू तर त्या अध्यात्माचा अभ्याससुद्धा स्वाध्यायामध्ये येतो आणि त्यानुसार मग आपण यमसुद्धा फॉलो करायला सुरुवात करतो. यममध्ये काय येतं तर इतरांशी कसं वागावं, मॉरल्स फॉलो करावी, नैतिकता पाळावी, त्याचं ज्ञान आपल्याला या स्वाध्यायामध्ये मिळतं. तर नंतर मला अध्यात्मामध्ये जे काही अचीव करायचं आहे त्याचंसुद्धा ज्ञान या नियममध्ये मिळत असतं. त्याचबरोबर या नियममध्ये स्वतःच्या शरीराची काळजी घेणं,
आहार किंवा ब्रह्मचर्य पाळणं या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं आसन स्थिर व्हायला सुद्धा मदत होत असते. म्हणजे यम आणि नियम वर अवलंबून तुमचं आसन किती लवकर स्थिर होईल ते, शांत होईल ते. तुमचं आसन किती लवकर शांत होतंय यावर अवलंबून नंतरच्या प्राणायाममध्ये तुमचा श्वास किती लवकर संथ होईल ते. कारण तुमचं शरीर जेवढं अस्थिर आहे तेवढाच तुमचा श्वास सुद्धा अस्थिर असतो. मगाशी आपण ही गोष्ट पाहिली की शरीर आणि मन याचा एकमेकाशी संबंध असतो, श्वास आणि मन याचा सुद्धा एकमेकाशी संबंध असतो, पण त्याचबरोबर शरीर आणि श्वास याचा सुद्धा एकमेकाशी संबंध असतो. तुमचं शरीर जेवढ्या लवकर स्थिर होईल तेवढ्याच लवकर तुमचा श्वास सुद्धा संत होईल असं योगशास्त्र सांगतं. थोडक्यात यम नियमवर आसन अवलंबून आहे आणि आसनावर हे प्राणायाम अवलंबून आहे. त्यानंतर येतं हे प्रत्याहार. म्हणजे काय तर इतर बाह्य जगातल्या गोष्टींपासून अलिप्त होणं, स्वतःला या बाह्य जगापासून डिस्कनेक्ट करून घेणं, यावर आपली धारणा अवलंबून आहे. जसं आपण ही गोष्ट पाहिली की धारणा म्हणजे काय तर आपण ठरवलेल्या एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करायचं. ते केंद्रित करत असताना बाह्य जगाकडे आपण सारखे आकर्षित होतोय, काहीतरी मनामध्ये विचार येत आहेत, हे होत राहणार आहे. म्हणजे त्याच्या आधीच्या पायरीवर अवलंबून आहे धारणा ही पायरी कशा प्रकारे होईल, धारणा या पायरीवर अवलंबून आहे ध्यान ही पायरी कशा प्रकारे होईल, आणि ध्यान या पायरीवर अवलंबून आहे की तुमची समाधी अवस्था कशा प्रकारे होईल, किती लवकर येईल. आणि म्हणून या 8 अंगांना 8 पायऱ्या असं म्हणलं गेलेलं आहे. यातली एकही पायरी जरी आपण स्किप केली तरी सुद्धा आपलं मेडिटेशन व्यवस्थित नाही होऊ शकत. असं असताना आपण डिरेक्टली मेडिटेशन सुरू करतो. पहिल्या 6 पायऱ्या आपल्याला माहिती पण नसतात. आपण या 6 पैकी एकही पायरी फॉलो करत नाही आणि आपण डिरेक्टली मेडिटेशनवर जम्प करतो. आणि मग अशा वेळेला आपलं मन शांत होत नाही, मेडिटेशनचा फायदा होत नाही. की कुठल्याही मेडिटेशनच्या वेगळ्या वेगळ्या जरी आपण पद्धती फॉलो केल्या तरीसुद्धा आपल्याला मग मेडिटेशनचा फायदा होत नाही. यामागचं कारणच हे असतं की मेडिटेशन हे त्याच्याबरोबर येताना अनेक गोष्टींना बरोबर घेऊन येत असतं. आणि त्या अनेक गोष्टी जर आपण फॉलो केल्या नाहीत तर आपलं मेडिटेशनसुद्धा व्यवस्थित होत नाही. थोडक्यात मेडिटेशन इज नॉट वन अवर ॲक्ट, मेडिटेशन इज अ लाईफस्टाईल. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये उतरवता तेव्हा तुमचं लाईफस्टाईल मेडिटेशनला पूरक निर्माण होत असतं. तेव्हा तुमचं मेडिटेशन योग्य प्रकारे होत असतं. आणि म्हणूनच अष्टांग योगाला शरीर, श्वास, मन आणि चेतना यांना एकसंध करण्याचा आध्यात्मिक मार्ग असं म्हणलं जातं. गाईज, आज या जगातली सगळी लोक शांतता शोधत आहेत, पण ही शांतता शोधण्यासाठी ते बाह्य परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असतात. पण योगशास्त्र असं सांगतं की बाह्य परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या अंतरस्थितीला म्हणजेच या मनाला समजून घ्या. गाईज, हा विषय जर तुम्हाला आवडला असेल आणि अशा विषयांमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर याच्या आधी मी 2 विषयांवर व्हिडिओ बनवलेला होता. एक म्हणजे मेडिटेशन कसं करावं आणि अनुलोम विलोम कसं करावं. या 2 विषयांवरचे व्हिडिओ मी याच्या आधी बनवलेले आहेत. तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही पाहू शकता. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी इथे देतो. एक व्हिडिओ इथे येईल आणि एक व्हिडिओ इथे येईल. जर का तुम्ही ते व्हिडिओ पाहण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा नक्की आवडतील. त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईपसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसे करावे हे जर का शिकायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. त्या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सची, आमच्या अकॅडमीची आणि माझ्याबद्दल सुद्धा बऱ्यापैकी माहिती त्या लिंकवर तुम्हाला वाचायला मिळेल. सो कोर्सची माहिती वाचा, कोर्सला ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. कारण हा जो कोर्स आहे हा कोर्स पूर्णपणे लाईव्ह असणार आहे. ऑनलाईन जरी असला तरी रेकॉर्डेड नाहीये, हा लाईव्ह कोर्स आहे. म्हणजे त्या कोर्समध्ये तुम्ही मलाशी डिरेक्टली इंटरॅक्ट देखील करू शकता, तुमच्या मनातल्या शंका मला विचारू देखील शकता. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 पद्धती शिकवत असतो. ठीक आहे, ज्यामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्हींचा समावेश असतो. म्हणजे आम्ही त्यामध्ये तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. हा 7 दिवसांचा कोर्स आहे, रोज 1 तास आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकून घेऊ इच्छित असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा, ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे,
आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.